नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसआरपीएफ भरती 2024 तर्फा आज 9 जुलैला आज झालेली एसआरपीएफ भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय या ठिकाणी प्रोसेस होती, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आज डॉक्युमेंट कोणते या ठिकाणी लागले, त्याचबरोबर मुलांना या ठिकाणी 100 पैकी किती मार्क्स पडत आहे हे सुद्धा तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये जे मित्रांनो माहित पडणार आहे। तर आज 9 जुलैला एसआरपीएफची भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय काय प्रोसेस होती आणि मुलांना या ठिकाणी किती मार्क्स पडत आहे, ठीक आहे। त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र कोणकोणते या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर मुलांनी आज कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे, त्याचबरोबर सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय काय या ठिकाणी प्रोसेस आज झाली। तर आज 9 जुलैला एसआरपीएफची भरती कशा प्रकारे झाली याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसआरपीएफ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सकाळी या ठिकाणी 4 वाजतापासून मुले रांगेमध्ये लागत आहे आणि महाराष्ट्रातील ज्या पण एसआरपीएफ गट क्रमांकामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो भरती झाली 9 जुलैला, तर सर्व्हिस प्रोसेस ज्या विद्यार्थी मित्रांनो सारखीच या ठिकाणी चालू आहे, ठीक आहे। तुम्ही कोणत्याही गट क्रमांकामध्ये जे तुमचं ग्राउंड असेल तर तुमच्यासाठी हे माहिती खूप महत्त्वाची आहे, कारण की सर्वच गट क्रमांकाची जी प्रोसेस आहे भरतीची हे सेमच या ठिकाणी आहे, ठीक आहे। तर सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुम्ही सकाळी किती वाजता जर रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी ग्राउंड होऊ शकते, ठीक आहे। तर पहा, तुम्ही जर सकाळी 4 किंवा 5 वाजता जर रांगेमध्ये लागला आणि सोमवार पुढे जर तुम्ही नंबर लावला तर तुमचं जे ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो हे 11 वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे। 11 वाजेपर्यंत तुमचं सर्व इव्हेंट होणार आहे। 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, 5 किलोमीटर रनिंग झालं, ठीक आहे। आणि तुम्ही जर सकाळी 6 किंवा 7 वाजता जर रांगेमध्ये लागले तर तुमचं जे ग्राउंड आहे हे 2-3 वाजेपर्यंत या ठिकाणी 2 वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे, ठीक आहे। तुम्ही जेवढे या ठिकाणी लेट रांगेमध्ये लागणार आहे तेवढा लेट तुमचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे, ठीक आहे। आणि जेवढ्या लवकर तुम्ही रांगेमध्ये लागले, जेवढ्या लवकर समोर तुम्ही बसले तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी सकाळी ग्राउंड होणार आहे, ठीक आहे। तर पहा, आता काही ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ऊन सुद्धा तपत आहे, तर तुम्ही या ठिकाणी ह्या अंदाजाने चला की आपलं जे ग्राउंड आहे हे सकाळी या ठिकाणी झालं पाहिजे, उन्हीच्या अगोदर आपलं या ठिकाणी ग्राउंड झालं पाहिजे, याच्या अंदाजानं तुम्हाला या ठिकाणी चालायचं आहे, ठीक आहे। आज सकाळी जे विद्यार्थी मित्रांनो 4 वाजतापासून मुले रांगेमध्ये होते, तर सर्वात आधी गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस 3 डॉक्युमेंट एसआरपीएफ वाले जे चेक करत आहे, एक आपला एसआरपीएफचा फॉर्म, त्याचबरोबर एसआरपीएफची हॉल तिकीट आणि आपला आधार कार्ड। तर हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला वरती ठेवायचं आणि हॉल तिकीटला फोटो वगैरे तुम्हाला चिपकवायचा आहे, ठीक आहे। आणि जेवढ्या पण झेरॉक्स आहे विद्यार्थी मित्रांनो, जे पण कागदपत्र लागणार आहे एसआरपीएफ भरतीला हे अगोदरच तुम्ही या ठिकाणी काढून ठेवा, कारण की काय विद्यार्थी काय करत आहे की घाई गडबडमध्ये त्या ठिकाणी भरतीवर येत आहे, त्याचबरोबर मग नंतर धावपळ करत आहे की झेरॉक्स काढण्यासाठी, ठीक आहे। तर असं तुम्ही या ठिकाणी करू नका, तर पहिलेच तुम्ही या ठिकाणी तयारीमध्ये या, ठीक आहे। तर या ठिकाणी काय होतं की सकाळी 4-5 वाजतापासून आज मुले रांगेमध्ये लागले होते। सर्वात आधी मुलांना जे गेटच्या अंदर घेतलं जातं हे 3 डॉक्युमेंट पाहून, ठीक आहे। आणि त्यानंतर जे त्या ठिकाणी शूटिंग सुद्धा घेतलं जातं विद्यार्थ्यांची, तर हे 3 डॉक्युमेंट चेक केल्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी गेटच्या अंदर घेतलं जातं, ठीक आहे। आणि त्या ठिकाणी काय होतं की मंडपाच्या खाली त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जातं प्रोसेसिंगसाठी, ठीक आहे। आणि त्या ठिकाणी जास्त वेळ मुलांना बसून ठेवलं जातं, जवळपास 2-3 घंटे त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं। आणि जे विद्यार्थी बाहेर आहेत त्या विद्यार्थ्यांना जास्त वेळपर्यंत थांबवून ठेवलं जातं, कारण की पुढच्या विद्यार्थ्यांची प्रोसेस त्या ठिकाणी चालू आहे, म्हणजे जे विद्यार्थी सगळ्यात समोर गेले राहते त्यांची प्रोसेस पुढे चालू राहते, जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, त्याचबरोबर इव्हेंट झालं, 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, 5 किलोमीटर झालं, ठीक आहे। तर ह्यामुळे जे मागचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जास्त या ठिकाणी थांबून राहावं लागत आहे, ठीक आहे। तर तेवढंच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थांबू जास्त वेळ जर आपण बसून राहिलो तेवढीच एनर्जी आपली या ठिकाणी लो होते, ठीक आहे। तर तुम्हाला फळ वगैरे सुद्धा ग्राउंडच्या अंदर न्यायचे आहे, ठीक आहे। तर पहा, या ठिकाणी सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर घेतल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेसिंग होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाइम लागत नाही, 5 ते 10 मिनिटांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र कोणकोणते लागते ते तुम्हाला सांगून देतो। एक आपला एसआरपीएफचा फॉर्म लागते, एसआरपीएफचा हॉल तिकीट लागते, आधार कार्ड लागते आणि 5चा फोटो तुम्ही न्या, कारण की अंदर 2-3 फॉर्म लिहून घेतला जात आहे। त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर डोमिसाइल न्यायचे आहे, टीसी न्यायचा आहे, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र न्यायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला नॉन क्रिमिनल न्यायचे आहे। तर हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हे तुम्हाला ओरिजिनल सुद्धा न्यायचे आणि याचे तुम्हाला 2-2 झेरॉक्स सुद्धा न्यायचे आहे। कोणकोणत्या गट क्रमांकामध्ये जे जास्त डॉक्युमेंट लागत नाही, फक्त हॉल तिकीट लागत आहे
आहे, त्याचबरोबर SRPFचा फॉर्म, आधार कार्ड, बस हे 3 डॉक्युमेंट लागत आहे। कोणकोणत्या गट क्रमांकामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा चेक केलं जात आहे आणि कोणकोणत्या गट क्रमांकामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो झेरॉक्स सुद्धा घेतल्या जातात। तुम्हाला या ठिकाणी झेरॉक्स सुद्धा न्यायचे जेणेकरून काय प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाइम लागत नाही, 5 ते 10 मिनिटांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, ठीक आहे। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या रांगेमध्ये बसून ठेवलं जात आहे, त्याचबरोबर बॅगा वगैरे काढायला लावते तिथं आणि त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेतलं जात आहे। नॉर्मल फॉर्म आहे, आपलं गावाचं नाव झालं, आपलं नाव झालं, त्याचबरोबर आपलं जे पण त्यामध्ये माहिती आहे, तर जे महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी भरावं लागते फॉर्ममध्ये। तर नॉर्मल फॉर्म आहे, सर्वांनाच या ठिकाणी माहिती टाकता येणार आहे, ठीक आहे। तर जवळपास 2 ते 3 फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जातात आणि फोटो सुद्धा त्या ठिकाणी 4 ते 5 फोटो अंदर लागते, ठीक आहे। तर तुम्ही 6 फोटो तरी या ठिकाणी नाही, जेणेकरून काही अडचण येणार नाही, ठीक आहे। हे फॉर्म अगर लिहून झाल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाठवले जात आहे। आणखीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की चेस्ट नंबर, त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर उंची मोजल्या जाते। तर उंची या ठिकाणी SRPF भरतीला 168 सेंटीमीटर उंची लागत आहे। उंचीमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी या ठिकाणी बाहेर होत आहे, ठीक आहे। तर उंचीमध्ये तुम्हाला थोडं लक्ष ठेवायचं आहे, 168 सेंटीमीटरपेक्षा थोडी जरी या ठिकाणी कमी असेल उंची तरी सुद्धा अपात्र केलं जात आहे, फेल केलं जात आहे। उंची झाल्यानंतर त्या ठिकाणी चेस्ट मोजल्या जात आहे, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या रांगेमध्ये बसून ठेवलं जात आहे, तर जेव्हा चेस्ट मोजते, उंची मोजते, त्यावेळेस शर्ट वगैरे बूट वगैरे काढायला लावत आहे त्या ठिकाणी, ठीक आहे। आणि त्या ठिकाणी मग दुसऱ्या रांगेमध्ये विद्यार्थ्यांना बसवलं जातं आणि त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जातं आणि चेस्ट नंबर घेतल्यानंतर एका SRPF वाल्याजवळ जे 20-20 विद्यार्थी जे पाठवले जात आहे फिजिकलसाठी, ठीक आहे। तर 20-20 विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो इव्हेंट होत आहे, एका SRPF वाल्याजवळ 20 विद्यार्थी दिले जात आहे आणि त्या 20-20 विद्यार्थ्यांचा इव्हेंट होत आहे। तर कोणकोणत्या गट क्रमांकामध्ये पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे 5 किलोमीटर रनिंग होत आहे, दुसरा इव्हेंट 100 मीटर, तिसरा इव्हेंट गोळाफेक असा सुद्धा होता आणि कोणकोणत्या गट क्रमांकामध्ये जे इव्हेंट आहे, तर सर्वात अगोदर 100 मीटर सुद्धा होत आहे, दुसरा इव्हेंट या ठिकाणी गोळाफेक होता आणि तिसरा इव्हेंटचा या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग या ठिकाणी होत आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इव्हेंट होता आणि पहिला जो इव्हेंट झाल्यानंतर तुम्हाला 15-20 मिनिटाचा ब्रेक भेटणार आहे। 100 मीटर झाल्यानंतर 15-20 मिनिटाचा ब्रेक आहे, त्याचबरोबर 100 गोळाफेक झाल्यानंतर तुम्हाला 15-20 मिनिटाचा टाइम भेटणार आहे 5 किलोमीटर रनिंगसाठी। तर 5 किलोमीटर रनिंगसाठी जास्त सुद्धा तुम्हाला टाइम दिला जाऊ शकतो, ठीक आहे। आणि 100 मीटरला जे या ठिकाणी 3-3 विद्यार्थी सोडले जातात आणि स्पाइक बूट या ठिकाणी अलाउड नाही आहे। तर तुम्हाला जर स्पाइक बूट घालून धावायचं असेल तर तुम्हाला 2 बूट अंतर न्यायचे आणि स्पाइक बूटनं जर धावू दिलं नाही तर जेणेकरून दुसऱ्या बुटांसुद्धा तुम्हाला या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग धावता आलं पाहिजे, ठीक आहे। तर 3-3 मुलं ते सोडत आणि सेन्सर आहे 100 मीटर रनिंगसाठी, ठीक आहे। जसे तुम्ही त्या सेन्सरपासून निघाल तसं तुमचा या ठिकाणी मायक्रो सेकंडनी टायमिंग चालू होणार आहे। तर पहिला इव्हेंट झाल्यानंतर दुसरा गोळाफेक आहे, गोळाफेकला सुद्धा 3 चान्स आहे। पहिला जरी तुमचा फाऊल गेला तरी सुद्धा दुसरा तुम्हाला भेटणार आहे, दुसरा फाऊल गेला तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तिसरा चान्स दिला जाणार आहे आणि तुमचा सर्वात हायेस्ट गेलेला जो हे आहे गोळा आहे तर त्याचे स्मॅश तुम्हाला भेटणार आहे। एक तुमचा समजा कमी गेला, समजा 7 मीटर गेला आणि एक गोळा तुमचा 8 मीटर गेला, तर तुम्हाला 8 मीटरचे मार्क दिले जाणार आहे, जे हायेस्ट मार्क आहे ते तुम्हाला दिले जाणार आहे गोळाफेकमध्ये, ठीक आहे। आणि तिसरा इव्हेंट या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग होत आहे। 5 किलोमीटर रनिंगला 100-150 विद्यार्थी सोडले जातात आणि या ठिकाणी जवळपास त्या ठिकाणी 3-3 विद्यार्थी सोडले जात आहे सेन्सरपासून, ठीक आहे। 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस थोडी ते सूचना देते SRPF वाले आणि त्या ठिकाणी 5 किलोमीटर सेन्सरपासून सोडलं जातं। तर 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला थांबायचं नाही आहे, तर पूर्ण त्या ठिकाणी 5 किलोमीटर कंप्लीट तुम्हाला मारायचं आहे, ठीक आहे। 2.5 किलोमीटर जायचं आणि 2.5 किलोमीटर वापस यायचं आहे, ठीक आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती की SRPFची भरती 9 जुलैला कशा प्रकारे झाली याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।